मुदत संपल्यामुळे शासनाकडून सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो टन सोयाबीन हा अजूनही पडूनच आहे आणि त्यामुळे राज्यात सोयाबीन उत्पादन 60 ते 65 लाख टन झाले. मात्र सरकारकडून फक्त 13 लाख टन इतकीच खरेदी करण्यात आली. बाकीच्या सोयाबीनचं करायचं काय असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांमधून विचारला जातो. प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. संदीप, खरं तर शेतकऱ्यांचा हा प्रश्न अगदीच योग्य आहे, कारण आता मुदत संपलेली आहे म्हणून खरेदी बंद झाली. मात्र जो सोयाबीन उरलाय त्याचं करायचं काय? शेतकऱ्यांची आताची भूमिका काय? विक्रांत पाहिलं तर विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, हा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. आणि सोयाबीनचं पीक जे आहे हे त्यातल्या त्यात नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच सोयाबीन नाफेड केंद्रांवर जे आहे हे विविध अडचणी सुरुवातीपासून शेतकऱ्याला येत होता. शेतकरी अडचणीत होते. परंतु आता जर पाहिलं तर या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत जी आहे ती संपलेली आहे आणि त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन तसंच पडून आहे. शेतकरी आता चिंतेत पडले आहेत. एकंदरीत आपण पाहतो तर 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन जे आहे हे सरकारकडून हमी भावाने खरेदी केलं जाणार आहे. त्यापैकी आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार केवळ 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन हे खरेदी करण्यात आलेलं आहे. म्हणजे उर्वरित 5 ते 6 लाख मेट्रिक टन सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आणि आता हे जे खरेदी केंद्र आहे या ठिकाणी बंद पडले, मुदत संपलेली असल्यामुळे त्यांनी खरेदी बंद केलेली आहे. आपण जर पाहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन अजूनही शेतकऱ्याच्या घरात पडून आहे आणि खरेदी बंद झाली. त्यामुळे राजकीय नेते असतील, शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी असतील यांनी आता ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केलेली आहे. शेतकऱ्याच्या घरातील सोयाबीनचा शेवटचा दाना खरेदी होईपर्यंत ही खरेदी केंद्र सुरू ठेवावी अशी मागणी आहे. अन्यथा उरलेलं जे सोयाबीन आहे हे सोयाबीन आम्ही मुंबई या ठिकाणी अरबी समुद्रात नेऊन त्याचं टाकून आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा देखील शेतकरी संघटनेकडून या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र ही आता खरेदी चालू होते का, ही केंद्र सुरू होतात का, हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. कारण आता अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन तशाच पद्धतीने पडून आहे. विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलासाठी. अजून भरपूर शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे. राज्याचं सोयाबीनचं उत्पादन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन. सरकार फक्त 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यातलं फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेलं आहे. उरलेलं सोयाबीन आम्ही कुठे फेकायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे. मुळामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का व्यापाऱ्यांसाठी आहे हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे. आमची एकच मागणी अशी आहे की आम्हाला 30 तारखे ते 1 तारखेला मेसेज आलेला आहे की तुमचा माल नाफेड केंद्रावर घेऊन येणे. आम्ही 1 तारखेपासून माल आणलेला आहे, पण अगोदरचेच वाहनं खाली झाले नसल्यामुळे आम्ही 6 तारीख शेवटची आहे तरी आमचे वाहन आम्ही 5 ते 6 दिवस इथं थांबून सुद्धा आमचे वाहनं खाली झाले नाहीत. आमची शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला मेसेज आलेला आहे, त्यामुळे आमचा माल तुम्ही तोलून घेण्यात यावा. 8 दिवसाच्या मुदतवाढीने काही होत नाही. कमीत कमी 1 महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे. तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहेत ना तर जरा मोकळ्या मनाने दिलं पाहिजे. 8 दिवसाची मुदतवाढ म्हणजे 8 दिवस तुम्ही जाहीर केल्यानंतर 2 दिवस तर लोकांना माहिती होण्यात जातात. 2 दिवस माहिती होऊन गेल्यानंतर राहिलं किती 5-6 दिवस राहतात. त्यामध्ये मध्ये एखादी सुट्टी आली तर 4-5 दिवसात काय होणार आहे? एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघाला त्यावेळेस निर्यात केली गेली. सोयाबीनचे दर पाडले. 3,500पर्यंत सोयाबीनचं दर आलं. तिथे कंबरडं मोडलं शेतकऱ्यांचं. आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून हमी भावानं तरी पैसे मिळत होते. पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला. तो कोटा संपला. केंद्राकडून कोटा वाढवून आणावा. बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे.